हाय सगळ्याला शुभ सकाळ. तर सकाळचे वातावरण झालेलं आहे बघा. तर भैया काय करतोय म्हणजे सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि सकाळ झालेलं आहे आम्ही रानात. तर बघू शकता तुम्ही बघा कशाला आलोय रानात. तर आम्ही इथं गहू आहे आणि बसलोय. मी बसली म्हणलं थोडासा ब्लॉक तर काढावा. तर गव्हाला पाणी चालू केलेलं आहे. पाणी आलेलं आहे 8ला, तिकडून चंबर इकडं घातला आहे, पाणी चालू केलेलं आहे. म्हणलं गहू भिजवून घ्यावं तर म्हणून म्हणलं बघा. तर सगळ्यांचे आपल्या यूट्यूब फॅमिलींचे ज्या पण कोण ताई सगळेजण आपले गोड मैत्रिणी, दादा काकू भाऊ सगळे मित्रमैत्रिणी यांना सुंदर दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा माझ्याकडून. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांचा आनंदित जावो मी तर असं म्हणते. तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बंडगर. तर ज्याने पण कोणी करून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. म्हणजे आपण तुम्हाला जे पण कोणते नवीन व्हिडिओ असतील ते पाहता येतील. तर चला तर आज सकाळ गहू भिजवून घ्यावा म्हटलं बघा. भिजवलंच नाही, आता आठवडा होऊन गेलं गव्हाला पाणीच दिलेलं नव्हतं. मग म्हणलं आज चहा पिऊन आलो भैया आणि मी. तर भयानं म्हणलं खुरपान. तर का तुम्हाला दिसते का पाणी दाखवते. तर पाणी आलेलं आहे बघा. काही दिसलं पाणी. तर पाणी आलेलं आता पहिला सारा अजून भिजतोय बघा. तर भैया काढायला लागलाय गवत बघा. भैया म्हणला मी गवत काढतो. मग मी कसा बसलाय भैया. हाय कर. हाय मित्रांनो. सकाळ गवत काढाय भिडलाय. वाला लागते रे भैया, वाला आहे. तर बघा आमचा गहू महाग कसा दिसतोय. गहू आलाय बऱ्यापैकी, छान आलाय गहू आमचा बरं का. दिसते का. आलाय का नाही गहू मस्तपैकी असा. तर गहू आलेला आहे. तर गालाला एक पिंपल उठले. इकडं आधी उठलं होतं काही, अजून हे डबल उठले आणि डबल ह्या गालाला एक उठले. त्या तर कशाने उठले त्या काय कळणार का, चहा पिल्यामुळं उष्णता आहे का असं काय कळना. तर रोप आहे बाहेर इथं बुरीचं दमान राहू दे, मी काढते म्हणलंय तुला. तर बघायला लागते, नाही तर दवाखान्यात तर जायला लागते. दाखवा ना, विचारून यायला लागते मॅडमला काय भानगड कशामुळे उठायला लागले. त्या आधी नव्हत्या एवढ्या, पण आता जास्तच उठायला लागले त्या. तर दीदी पाण्याचं काय म्हणते या. बघू शकताय तुम्ही गहू. तर मी तर अशी बसते बघा. आमच्या गव्हाची लोंबी कशी आहे, कसं आहे भया. लोंबी गव्हाची मोठी झाली आहे बघा. आहे का नाही बघा. एवढी लोंबी आहे, एवढी आहे बघा. एवढी एक ही आहे का लोंबी एवढी झालेली आपल्या गव्हाची बघा. पूर्ण तुम्हाला माप दाखवते आहे का. एवढे एक ही आहे का. तर अशी गव्हाची लोंबी झालेली आहे. तर कोणाकोणाचा चहा पाणी झाला आहे. आम्ही अजून स्वयंपाक केला ना काय नाही. तर स्वयंपाक आता गहू भिजायला लाईट गेल्याशिवाय स्वयंपाक करत नाही. 9:30ला लाईट जाते बघा. तर लाईटी गेल्यानंतर घरी जायचं, स्वयंपाक करायचा, खायचं, काम बाकीचं आवरायचं आणि बाकीचे करायचं. तर करावं तर लागतंच सगळं मला एकटीला. दिदूबाई आमचे काय करत नाही ते अजून. त्यांना अभ्यास असतोय, त्यामुळं आपण पण काय जास्त काम सांगत नाही पुरीला. तर पहिल्यापासूनच काय काम जास्त सांगत नाही. आत्ताच नाही असं नाही, पहिल्यापासूनच नाही. तर तिचा अभ्यास दिसते असते. आपल्यात आईबापाच्यात सुख आहे तेवढंच नांदायच्या घरी सुख मिळत नाही. तर आपल्याला किती सुख मिळते तेच आपल्या लेकरांना सुख मिळायचं. आलं का पाणी, बांध जा मग. पाणी आले भया चाललाय दार बांधायला. तर बघा मुलीच्या जातीला आईवडिलांच्यातच सुख असतं या. नांदाच्या घरी तर सुख एखाद्याच्याच नशिबात असतं, नाही तर नसतंय पण. तर आम्हाला तर केल्याशिवाय खायला हीच नाही. करावं तेव्हा खावा असं असते बा. तर कधीच मिळलं बी नाही आणि मिळत बी नाही. असं तर भाकरी खावा, आज जरा आराम करावं खावा असं कधीच नाही झालं अजून तरी. नाही होणार पण नाही मला असं वाटतंय. तर कारण का आता लेकरं तर लहान होते तेव्हा मिळलं नाही ना, आता मोठी झाले मिळायचं आहे वे. तर असो, जय त्याच्या नशिबान जय त्याचं हे असते राहतंय.
म्हणून पुरीला मी काहीच काम सांगत नाही. निवांत काय करू वाटेल तेवढं तिची तिला खोली तेवढी लुटून त्यांची झाडून लुटून काढते तेवढंच काम. बाकी काही तर मी काम सांगत नाही. तर असो तिच्या नशिबान कसं असेल तसं असेल पुढं. आपण काय पुढचंही करत नाही का नाही. तर सकाळ सकाळ आज काढावं म्हणलं ब्लॉग, तुमच्यासोबत बोलावं म्हणलं. कोणाचं काय चाललं आहे आणि ज्या पण कोणताही मला कमेंट करतात त्या कोणत्या गावातून त्यांचं गाव कोणतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर म्हणजे कोण कोणत्या गावचा आहे कोण कुठल्यानं आहे असं मला पण कळतं आहे ना. तर बरेच यूट्यूबकडून तर मला एक ताई अशी म्हणली की म्हणजे बहीण मिळाली मला एक यूट्यूबच्या ह्याच्यातून. मला एक बहीण मिळाली, ताई तुम्ही माझ्या सेम बहिणीसारखं दिसताय म्हणली आणि रोज मी तुमच्या व्हिडिओची वाट पाहते म्हणली ब्लॉगची, तर टाकत जावा म्हणले. तर अशी मला अजून एक मला यूट्यूबतर्फे बहीण मिळालेली आहे. तर त्या बहिणीचं मी हे करते, थँक्यू म्हणते तिला. त्यांना माझ्यापेक्षा मोठी आहे का लहान आहे काय मला काय माहीत नाही, पण ते कोणत्या गावातून बोलत आहेत तर त्यांनी मला त्या गावाचं नाव सांगावं. ताईंना त्या मी विनंती करते. आणि प्रत्येकाने कोण कुठल्या गावातून माझे ब्लॉग बघताय पाहताय तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर अजून काय बरंच बोलू वाटतंय, पण सारा आलेला आहे कडला. गवत काढायचं आहे म्हटलं शरडांना, शेळ्यासनी गवत काढावं सकाळ सकाळचं आणि परत मग टाकायचं आणि खाते ती म्हणलं. तर बघा म्हणलं बसली मी इथं अशी गव्हापाशी. तर छान वाटतं गहू असं सकाळ सकाळचं बसायला, काम नसलं निवांत असं बसायचं छान वाटतं आहे का नाही. तर आपलं काम चालू आहे, बसलेलं काय नाही निवांत. आपण आलेलो आहे दारं धरायला गव्हाची. तर कसं वाटतं तर कसं नाही ब्लॉग नक्कीच सांगत जावा, कमेंट करत जावा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर. तर बघा आज रविवार आहे, सुट्टी आहे, त्यामुळे स्वयंपाकाचं नो टेन्शन, नंतर केला तर निवांत चालते. त्यामुळे डब्बा बिब्बा काय द्यायची काय भानगडच नाही. तर आला बघा भैया दार बांधून, भेडो दार बांधून आला का, आलं बघा पिलो दार बांधून. तर घरी असलं का असं असतंय त्याचं कुठं कुठं काय. तर बाय सगळ्यांना, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांचे बाय आणि ब्लॉग पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद.